हॅलो चेक. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिला सोमनाथ. एकदा जोरदार टाळ वाजवा 40+ क्रिकेटरसाठी. मोहन तुम्ही फक्त जबान जर पुरी गेली ना. जबान जबान चला शरद आणि मधुकर. चला अंपायर जा, दोघ जण जा. जा सुदर्शन. चला जांभूलपाड्याचे समर्थक आले असतील तर एकदा टाळ्या वाजवा. वा वा वा, मोठ्या संख्येने आलेले आहेत. आणि कांडवलकर चला चला सलामीची जोडी शरद आणि मधुकर. गोलंदाज सोमनाथ. हो पहिलाच बॉल स्वीप आणि आलाय चौकार. दणदणीत. गणेश सुतार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि पहिल्याच बॉलवर शरदच्या बॅटमधून आलाय चौकार. सोडून दिलाय बॉल आणि इथे ओ वाईट +1 2 धावा. वाईट +1 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. 6 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. सुरुवात चांगली राहिली आहे जांभूलपाडा टीमसाठी. व्हाईट जर्सी मध्ये पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. हो चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. चांगला चेंडू स्टॉप केलाय परंतु 2 धावा तिथे मिळाल्यात. अगदी चेंडू शोधत राहिले होते आणि 2 धावा त्या दरम्यान मिळतात. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना 8 वर. ओ माय गॉड, कीपर चुका करतोय. कॅच सुटलाय. जगन्नाथ म्हात्रे विकेट कीपर थोड्याशा चुका करत असताना झेल सुटला त्या ठिकाणी. काय फटकेबाजी करतायत वा. मला असं वाटतंय की यांनी पूर्वीचा काळ गाजवला असावा या खेळाडूंनी. ज्या प्रकारे प्रत्येक बॉलवर फक्त सिंगल घेत आहेत. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शरद आणि मधुकर दोघेही बॅटर. यावेळेला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं. मिळेल फक्त एकच धाव. नक्कीच आपण ओपिनियन मध्ये ऐकलं होतं की हे 2 गावं पूर्वी एकत्रित क्रिकेट खेळायचे एक संघ करून. आणि आता जसजसं आपण बघतोय की ग्रामीण फॉर्मॅट आलं तेव्हापासून एक गाव एक संघ आपल्याला बघायला मिळाला. विलास आलाय गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल. ओ विकेटची संधी आहे. फलंदाज बाद धावबादच्या स्वरूपामध्ये. नितीन सुतार. यावेळेला समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धाव्याने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 13 धावा तुम्हाला बघायला मिळते. 13 रन्स ऑन द बोर्ड नाव. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि यानंतर जी मॅच होणार आहे सेमीफायनल आहे का. हो कीपर मात्रे भरपूर चुका करतोय. मात्रेकडनं खूप साऱ्या चुका आपल्याला बघायला मिळाल्यात. धावसंख्या धावफलकावरती 14.
त्यावेळेला विलासचा पुढचा बॉल समोर ड्राईव्ह करण्यात आले. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय आणि याच दरम्यान मिळेल फक्त एकच धाव. षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी संपलेलं आहे. जबरदस्त गोलंदाजी विलासची आपल्याला बघायला मिळाली. कमबॅक करून दिलेला आहे विलासनं आणि धावा धावफलकावरती 15. तिसरं षटक वासुदेव आलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळते. रनआउट. हो, बॅटर त्या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. हो ड्राईव्ह केलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळते. शॉर्ट रन देखील त्या ठिकाणी करण्यात आलेले. 2 धाव आहेत ना. चला एकच धाव त्या ठिकाणी असेल. वासुदेव पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हो हो, यावेळेला डिक्लेअर मध्ये एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. चांगली टोटल जांभूलपाडा टीमची आपल्याला बघायला मिळते. कांडवल संघाच्या अगेन्स्ट खूपच चांगला खेळ साकारलाय सध्या जांभूलपाडानं. नवीन बॅटर आलाय तो सुभाष आणि शरद ही जोडबोली आहे आणि आणखीन एक फलंदाज बाद. रन आउट. बात आहे. वासुदेवाची स्वारी आली आणि वासुदेवानं जबरदस्त गोलंदाजी देखील केलेली आहे. फक्त 3 धावा दिल्या. 18 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. म्हात्रे आलाय आणि बाळाराम म्हात्रेच्या समोर डिक्लेअर 1D. एकच धाव. विकेट किपर आता खरोखरच बदलायला हवा. एक सुद्धा बॉल त्याला सापडला नाहीये. व्हेरी गुड व्हेरी गुड. परंतु आता वाईड आलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 20. ड्राईव्ह केलाय शरद. चांगले फटके खेळतोय. बॉलला येऊ दिलं तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओव्हर थ्रो झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. गेलो तो वराल तल्याला सय कंबलला. भारत म्हात्रे आता नवीन फलंदाज आलेला आहे. म्हात्रे गेल्यानंतर म्हात्रेच आलाय आणि हा बॉल वाईड आलाय. एक धाव. हो, यावेळेला फक्त एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये आणि आता भारत म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला. संपूर्ण मंडप तर चांगलं सजवलं. आता बॅटिंग बघूया त्यांची कशी आहे. ओ, बॉल निघून गेल्यानंतर बॅट आली होती. ओ मामा, आता चांगला फटका. वा. परंतु एक धाव तिथे मिळते. खांडवल 40+ टीमनं आता खूप चांगला कमबॅक केलेला. गेल्या वर्षी ते हारले होते. त्याचा वचपा काढायचाच आणि हा चौकार. जबरदस्त फटका. चला 29 धावा 30चं टार्गेट. आणि चला आय थिंक जय हनुमान आणि आयन शिलेवन मॅच बाकी आहे ना. 3 ओव्हरची टॉस करून घ्या दादा. चला दोघे कॅप्टन. एनके स्पोर्ट ऑलरेडी पोहोचले ना सेमीला. ती टीम असेल ग्रुप बी मधून बी वर. ओके. आणि यातून जो संघ जिंकेल तो असेल ए वर. चला आयन शिलेवनचा कॅप्टन गणेश सुतार, आपण आपल्या सुभाषचे टॉस करायचं. आयन शिलेवनचा कॅप्टन या. 3 ओव्हरची मॅच आहे दादा ती.
पहिले याला क्वालिफाय जो पहिला झाले ना ए मधून त्याला बी मधून येईल पहिला अरे मी तर बोललो याला पहिले ए मधून जो क्वालिफाय झाला तर तो ना दुसरा बी. तीन ओव्हरची मॅच आहे दादा. खाली टाका टॉस. चला आयन्स 11 गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 3 ओव्हरची मॅच असणार आहे, लक्षात ठेवा. आणि जो जिंकेल तो थेट सेमीफायनलला पोहोचेल. टॉस विनिंग कॅप्टनला कोल्ड ड्रिंक्स देखील देतोय. 30 धावांचं लक्ष असेल. 30 धावांचं लक्ष. 30 टू विन. एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय सामना. विलास पाटील, सोमनाथ पाटील, टू ब्रदर्स. दोन्ही बंधू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि गोलंदाज सुरेश लिहे आलाय बॉलिंग मार्कवर. सुरेश लिहे षटक क्रमांक पहिलं घेऊन 30 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. 40+ खेळाडू या प्रेक्षणीय सामन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता विलासचा. हा चेंडू सरळ निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. यावेळेला ताकदवर फटका. एकानं दुसऱ्याकडे बॉल फेकलाय आणि दुसऱ्यानं तिसऱ्याकडे. वा, 2 धावा याच दरम्यान मिळतात. 30 धावांचं लक्ष आहे. 2 धावा त्या ठिकाणी त्या स्कोर कार्ड वरती. स्कोर कार्डला सुरुवात. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू मागे निघून चाललाय. फलंदाज बाद. विकेटचं पतन. या वेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आले आणि एक धाव इथे मिळाली आहे. एकच धाव की आणखी काही. थ्रो झाला. 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. रामदास. या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता 4 या आकड्यावरती. यानंतर एक मोठा सामना. कोण पोहोचणार सेमीफायनल मध्ये त्याच्यासाठी लढत होणार आहे. जय हनुमान बी विरुद्ध आयन्स 11. बघा, आयन्स 11 न 3 लगातार मॅचेस जिंकल्या होत्या तरी देखील ते सेफ नाहीयेत. म्हणून क्रिकेटमध्ये काय बदलतं ना, वेळ काळ सगळ्या गोष्टी बदलत असतात. एक धाव तिथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि आता धावाचा प्रयत्न केलाय फलंदाज. रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. झालेला आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून क्रीडांगण हे आपल्याला बघायला मिळतंय. नवीन फलंदाज संतोष आलाय. काय फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. जांभूलपाडा पूर्ण तयारीनिशी आले वाटतं. खांडवलवाल्यांना जिंकून द्यायचंच नाही वाटतं यावर्षी पण. जांभूलपाडावाले चला टाळा वाजवा आता. चला
ओ यावेळेला चांगला फटका, चमाट मिस फिल्डिंग आणि आलाय चौकार. मग खांडवळचं आता कमबॅक होत असताना 1+4 5 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत आणि धावा झाल्या त्या धावफलकावरती 11. 19 धावा अजूनही बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा बॉल होतो यार. ओ यावेळेला समोर आणि आता चांगले क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना 12 धावा धावफलकावरती. 12 ऑन दी बोर्ड नाव. षटक क्रमांक येथे दुसरं मार्गस्थ आहे. मधुकर पुन्हा एकदा. अजूनही 18 धावांची गरज. यावेळेला बॅटच्या हाती कड. आय थिंक मागे बॉल निघालाय. विकेट विकेट विकेट. मला वाटतं यावर्षी सुद्धा जिंकून देणार नाही. नवीन बॅटर सुरेश आणि आवाज बघा किती आहे. सुरेश आला नवीन फलंदाज. मधुकरला मिळाली विकेट. ओ पुन्हा एकदा कट करायचं होतं. चला बॉल टाकताना आवाज नका करू जांभूळ पाडावाले. 13 धावा धावफलकावरती. 13 रन्स ऑन दी बोर्ड नाव. पुढे आल्या आहेत. इथे चांगला फटका. ओ हो 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 काय फिल्डिंग आहे. जबरदस्त स्टॉप. या जांभूळ पाड्यावाल्यानी 2 बॉल बाकी आहेत या ओव्हर मधील. समीकरण बदलत चाललंय. कट करण्याचा प्रयत्न होता यावेळेला. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा. समोर ड्राईव्ह. यावेळेला हा चेंडू सीमा पार. आलाय चौकार. आता कसा काम. चौकारांना धावसंख्या पुढे गेलेली आहे धावफलकावरती. 18 धावा आणि आता उर्वरित 12 चेंडूंमध्ये 12 धावांची. एक बॉल बाकी आहे. ओव्हर झाली. सुभाष आलाय गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल सुभाषचा ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आलाय. 1 धाव तर मिळाली आहे. एकच धाव. एका धावेने स्कोर. 11 बॉल 11 पाहिजेत. 11 बॉल 11 पाहिजेत. एक्झिबिशन मॅच, पैसा वसूल मॅच. खांडवल प्रीमियर लीग मध्ये गेल्या वर्षी कोणी जिंकली होती मॅच. अरे आवाज करा. गेल्या वर्षी कोणी जिंकली होती. बाबा 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 घुमाईल. 11 मध्ये 11 करायचे. या वर्षामध्ये कोण मारणार. ओ समोर आणि आलाय दणदणीत चौकार. मला यावर्षी बदला घ्यायचा आहे ना जांभूळ पाडावाल्यांचा. यावेळेला पुन्हा एक चांगला फटका आहे. इथे चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव इथे मिळाली आहे आणि धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना 24 धावा. बॉल शिल्लक आहेत 9. रन करायचे 6. ओ यावेळेला आणखी एक चांगला फटका. एक गेंद मैदान के बाहर. 4 रन. हर्षद मारदी काय आवाज आहे हो. पुस्का.
आणि एका धावेची गरज आहे. गेल्या वर्षीचा बदला घ्यायचा का? खांडवलकर आणि याच बरोबर मॅच फिनिश. खांडवलकर